सेक्शन 7 कशा करताय? स्कोप ऑफ सप्लाय. आता सप्लायचं महत्त्व काय की जर एखादी ॲक्टिव्हिटी किंवा एखादं ट्रान्झॅक्शन हे सप्लाय असेल तरच त्याच्यावरती GSTच्या कायद्यानुसार जो ॲक्टिव्हिटी करणार आहे किंवा याचं ट्रान्झॅक्शन आहे त्याला टॅक्स देणं लागेल. म्हणजे लेव्ही ऑफ टॅक्स. सगळ्यात पहिले काय की तुम्ही सेक्शन 9 बघता, त्या 9मध्ये काय लेव्ही होईल. कसली लेव्ही होईल? GSTची लेव्ही होईल, म्हणजे GSTचा चार्ज येईल. ओके. त्याप्रमाणे जर सप्लायच असेल तरच टॅक्स येईल, सप्लायच नसेल तर मग GSTची लेव्ही होणार नाही. आता वॅटमध्ये कशावर लेव्ही होती? तर सेल ऑफ गुड्सवर लेव्ही होती. गुड्सचा जेव्हा विक्री होईल तेव्हा वॅट लागेल. सर्व्हिस टॅक्सच्या कायद्यामध्ये सर्व्हिस दिली जाईल किंवा त्याचा ॲडव्हान्स जरी घेतला त्याच्यावरती टॅक्स देणं आहे. आणि एक्साईज ड्युटीमध्ये काय होतं की मॅन्युफॅक्चरिंग जेव्हा होतं, आता एक्साईज ड्युटी आजही कशावर आहे? स्टेट एक्साईज ड्युटी कशावर आहे? दारूवरती आहे, वाईनवरती आहे. पण ज्यावेळेस त्या फॅक्टरीमध्ये वाईनच्या ती वाईन बनवली जाते, तशी बनवली जाते त्याच्यावरती स्टेटची एक्साईज ड्युटी लागते. आणि जेव्हा त्याची विक्री होते त्यावेळेस त्यावरती वॅट लागतं. पेट्रोल आहे, पेट्रोलचं मॅन्युफॅक्चरिंग होतं त्याच्यावरती सेंट्रलची एक्साईज ड्युटी आहे. आणि विक्री होते तेव्हा वॅट कोणाचा आहे? राज्याचा वॅट आहे. लक्षात घ्या, राज्य आपल्या विक्रीच फक्त बघणार, पण केंद्र काय बघेल? पेट्रोलियम कंपन्या आहेत, किती पेट्रोल रोज बनवत आहेत, विक्री कधी करतायत त्याच्यावरती टॅक्स नाही आहे. मॅन्युफॅक्चरिंग कधी झालं म्हणजे त्यांना त्या कायद्यामध्ये अशा प्रकारची तरतूद असेल की तुम्ही रोज किती प्रोडक्शन करता, त्याचं प्रोडक्शन शेड्यूलमध्ये तुम्ही किती प्रोडक्शन केलं ह्याचा रेकॉर्ड ठेवा. हे येणार ना, दर दिवशी किती प्रोडक्शन होईल, किती मॅन्युफॅक्चरिंग होईल, त्याचा रेकॉर्ड ठेवा. आणि त्या रेकॉर्डनुसार त्यांना त्याची लेव्ही झालेली आहे हे अर्थ होतो. म्हणजे महिन्याभरात जे काय होईल त्याचं पहिले लेव्ही तर झाली पाहिजे. कलेक्शन कधी होईल, कलेक्शन कशा प्रकारे होईल याची एक पद्धत दिली जाईल. म्हणजे तुम्ही GSR 1मध्ये जो काय सप्लाय केला आहे, जर का तो सप्लाय आहे तर सप्लाय केला आहे GSR 1मध्ये दाखवा. सप्लाय कोणाला केला आहे? रजिस्टर्ड पर्सनला केला आहे. म्हणजे कशा प्रकारे तो दाखवायचा आहे हे वेगळ्या सेक्शनप्रमाणे वेगळ्या रूलप्रमाणे जाईल. पहिले 4 तर व्हायला पाहिजे. म्हणजे एखादा व्यक्ती गुन्हेगार आहे तर त्याच्यावरती त्याला कुठला कायदा लागतो गुन्हेगारांकरता, त्या कायद्याप्रमाणे त्याला त्यातला सेक्शनमध्ये तो 4 लागला पाहिजे. तो 4 लागला तर पुढे शिक्षा काय तो वेगळा सेक्शन असतो. तिथे तर पहिले गुन्हा सिद्ध व्हायला पाहिजे त्याचा. तसा इकडे GST कायद्यामध्ये ह्याच्यावरती टॅक्स लागतो हे पहिले सिद्ध व्हायला पाहिजे. जर टॅक्स लागत असेल तर मग इतर सेक्शनप्रमाणे म्हणजे एखाद्या माझं ट्रान्झॅक्शन हे सप्लायच्या स्कोपमध्ये येतं तर त्याच्यावरती टॅक्स द्यायला पाहिजे. मग टॅक्स द्यायला पाहिजे तर सेक्शन 9 प्रमाणे टॅक्स किती टक्क्याने द्यायचा आहे? 3%, 5%, 12%, 18%, 28% हे सेक्शन 9 सांगेल. आता ज्यावेळेस टॅक्स लागू आहे तो कशा प्रकारे रेकॉर्ड होईल तर तुम्ही इनवॉइस बनवला पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही सप्लाय करता त्यावेळेस इनवॉइस बनवला पाहिजे आणि त्या इनवॉइसमध्ये डिस्क्रिप्शन ऑफ गुड्स, त्याचा HSN, त्याचा क्वांटिटी, रेट आणि म्हणजे व्हॅल्यू जी आहे, क्वांटिटी आणि व्हॅल्यू, अमाऊंट येईल. याच्यावरती GST 12% असेल, 18% असेल, 28 असेल, हा रेकॉर्ड झाला पाहिजे. हे झालं. म्हणजे एक पहिले सप्लाय असेल तर काय होईल? GST येईल. इनवॉइसची वेगळी प्रोव्हिजन आहे, इनवॉइसची वेगळी तरतूद आहे. इनवॉइस कधी बनवायचा हे त्यात सांगितलं जातं. आणि एक टॉपिक आहे टाईम ऑफ सप्लाय. त्यामध्ये हे येतं की कुठल्या वेळी टॅक्स लागतो, म्हणजे टॅक्सपेअर टॅक्स देणं लागतो कधी, हे टाईम ऑफ सप्लाय सांगतो. टॅक्स कुठला द्यायचा आहे हे प्लेस ऑफ सप्लाय सांगतो. इंट्रास्टेटचा असेल तर CGST HST, इंटरस्टेटचा असेल तर IGST. म्हणजे सप्लाय आहे का पहिले हे बघा. मग सप्लाय आहे तर तो इंट्रास्टेट आहे का इंटरस्टेट आहे हे येईल. इनवॉइस कसा बनवायचा आहे, कधी बनवायचा आहे? गुड्सच्या केसमध्ये गुड्सची क्वांटिटी क्लिअर आहे,
सप्लाय कुठला आहे, इंटर आहे का इंटर आहे, हे क्लिअर आहे. तुम्ही इनवॉइस बनवू शकता, पण सर्व्हिसच्या केसमध्ये सांगितलं इनवॉइस आत्ता बनवा. मी सर्व्हिस देणार आहे, लक्षात घ्या. मी किती SMS करतो, किती कॉल करतो, त्यानुसार मला मोबाईल कंपनी बिल पाठवते ना. सर्व्हिस प्रोव्हायडर आहे मोबाईल कंपनी. मग मी आत्ता कसं काय इनवॉइस बनवेन? सर्व्हिस प्रोव्हायडर काय बोलेल, आत्ता कसा इनवॉइस बनवू? माझा युजर जो आहे, जो रिसिपियंट आहे, तो किती सर्व्हिस माझ्याकडनं घेईल त्याप्रमाणे मला कळणार आहे की टॅक्सेबल व्हॅल्यू काय सर्व्हिसची. समजलं ना काय? लक्षात घ्या. सप्लायचा संबंध फक्त सप्लायच नाही, तर सप्लाय जेव्हा होईल तेव्हा त्याचं टॅक्स इनवॉइस गुड सर्व्हिसचा वेगवेगळ्या प्रकारे बनेल. मग ती प्रोजेक्ट मला बघायला लागेल. सप्लाय नाही आहे तर टॅक्सच नाही आहे. मग सप्लाय नसेल, बघा पहिली गोष्ट सप्लाय असेल तर सप्लाय एक ऑप्शन आहे. सप्लाय आहे तर टॅक्सेबल सप्लाय असेल किंवा तो एक्झाम पण असेल. मी डॉक्टरकडे गेलो, डॉक्टरकडनं मी काय घेतलं, काय तपासण्या करून घेतल्या. डॉक्टर आपली फीज घेईल, चार्जेस घेईल. हा सप्लाय आहे की नाही? जर सप्लाय आहे, हा लक्षात घ्या, हा सप्लाय आहे. पण मग डॉक्टर असं बोलतो का कधी की माझे 200 रुपये चार्जेस आहेत प्लस GST द्या. हा सप्लाय आहे पण तो एक्झाम्प्ट आहे. हा सप्लाय ऑफ सर्व्हिस आहे पण तो एक्झाम्प्ट आहे. पण तेच मी मेडिकलमध्ये जातो आणि बोलतो डॉक्टरचं प्रिस्क्रिप्शन आहे, मला तुम्ही औषध गोळ्या द्या, तर तो मला मेडिसिन देतो, त्याच्यावर GST पण लावतो. ते एक्झाम नाही केलं, त्याच्यावर टॅक्स आहे. लक्षात घ्या. म्हणजे मला जेव्हा कळतं की सप्लाय, पण आता ज्या वेळेस तो मला सर्व्हिस देतोय, जर ते एक्झाम्प्ट आहे, तर डॉक्टरला सांगितलेलं नाही आहे की तुम्ही रेडिएशन घ्यायला पाहिजे. डॉक्टरचं काय आहे, सेक्शन 23 प्रमाणे तो एक्झाम सप्लाय करतोय, रेडिएशन नॉट रिक्वायर्ड. पण एखादा व्यक्ती टॅक्सेबल सप्लाय करतो ॲज वेल ॲज एक्झाम सप्लाय करतो आणि त्याचा टर्नओव्हर 10, 20, 40 लाखाच्या पुढे गेला, त्या राज्याप्रमाणे त्याला काय करायला लागेल, रेडिएशन घ्यायला लागेल. ते घेतल्यानंतर जर तो टॅक्सेबल सप्लाय करतो तर तो टॅक्स इनवॉइस इश्यू करेल. लक्षात घ्या, तो इश्यू करेल टॅक्स इनवॉइस. आणि जर एक्झाम सप्लाय करतो तो इश्यू करेल बिल ऑफ सप्लाय. म्हणजे एक डॉक्युमेंट आहे ज्यामध्ये गुड्स विषयी माहिती दिली जाईल. पण जर गुड्स टॅक्सेबल नाही आहेत तर माहिती येईल गुड्सची, टॅक्स दिसणार नाही, म्हणून बिल ऑफ सप्लाय, बिल दिलंय. पण जर टॅक्सवर सप्लाय करतोय तर त्यामध्ये गुड्सची माहिती, सगळी माहिती प्लस टॅक्स किती आहे हे पण येईल. आणि मग या प्रकारे म्हणजे एखाद्या व्यक्ती GST मध्ये रजिस्टर जर असेल तर त्याला हे बघायचं आहे, जर सप्लाय टॅक्सेबल असेल तर टॅक्स इनवॉइस इश्यू करा, तर तुमचा सप्लाय एक्झाम्प्ट असेल तर बिल ऑफ सप्लाय इश्यू करा. आणि जर सप्लाय नसेल तर टॅक्स नाहीच आहे, तर काही नाही तिकडे. आता जे इनवॉइस इश्यू केलेत टॅक्सेबल किंवा एक्झाम सप्लायचे, याची इन्फॉर्मेशन त्याला द्यायची आहे. आणि ही इन्फॉर्मेशन तर कुठे येणार आहे, ॲक्च्युली हा थेरोटिकल टॉपिक जरी असला तरी मला काय अंडरस्टँडिंग तुम्हाला यावी म्हणून मी हे दाखवतो की अगदी बोरिंग होऊ नये. काय दाखवतच नाही, याच्या पुढे प्रॅक्टिकली काय याचा उपयोग आहे. ज्या वेळेस मी सप्लाय करतो इथे बघा, आता या GSR 1ला मी जवळजवळ आहे ना 30-40 वेळा तरी GSR 1 काढून दाखवतो, 50 वेळा पण असेल. लक्षात घ्या, मी 30 क्लास जर घेणार आहे, 30 क्लास घेणार आहे, तर प्रत्येक क्लासला कधी एकदा कधी दोनदा मी काढतोच आहे. आता बघा, जसं इथे मला दिसतं इनवॉइसेस आहेत, हे इनवॉइसेस जे रजिस्टर पर्सन आहेत त्यांना इश्यू केलेत, रजिस्टर पर्सनला इनवॉइस इश्यू केलेत, त्याचा हा रेकॉर्ड आहे.
हे 348 दिसत आहेत. आता ह्यात बघा, बरेच आहेत ना. हे एवढे, आता इथे नावासमोर 4 दिसत आहेत. ह्याला क्लिक केलं, इनवॉइस जेव्हा बनवला, इनवॉइस नंबर टाकला, पुढे इनवॉइस डेट टाकली, टोटल इनवॉइसची व्हॅल्यू किती आहे हे आहे. ही इनवॉइसची व्हॅल्यू टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस टॅक्स आहे. मग टॅक्सेबल व्हॅल्यू किती आहे, पुढे आहे, हा सेंट्रल टॅक्स आहे, हा स्टेट टॅक्स आहे. ही माहिती भरलेली आहे. ही वेगवेगळी माहिती जी आहे कोणाची आहे, ही असे माझे रिसिपियंट आहेत किंवा बायर आहेत जे GST मध्ये रजिस्टर आहेत. तसेच जर अनरजिस्टर असतील तर B2C मध्ये माहिती दिलेली आहे. हे अनरजिस्टर आहे. म्हणजे मेडिकल शॉप जर असेल, मेडिकल शॉप, तुम्ही काय काय मेडिकल शॉप असे आहेत की त्यांचा रोजचा बिझनेस 5-5 लाख आहे. जे मोठे मोठे शॉप आहेत ना, जे तुम्ही इकडे बघाल, यात फक्त एवढंच माहिती जाते. मेडिकल शॉपवाल्यांची फक्त एवढीच माहिती जाते की 5-12 इथे 0 आहे, इथे 18 आहे, बस हे एवढी माहिती जाते. 5, 12, 18, 28 जे काय असतील त्यांनी जे मेडिसिन विकल्यात, इनवॉइस किती बनले असतील, इनवॉइस 50,000, 60,000, 70,000 इनवॉइस बनले असतील. यांना इनवॉइसची माहिती द्यायचीच नाही. इथे काय द्यायचं आहे, फक्त सगळे इनवॉइस मिळून 5% माल किती रुपयाचा विकला, याचा GSTचा रेट 12% आहे, किती अमाऊंट आहे, एकदम सप्लाय केलं आहे अमाऊंट किती आहे, आणि इकडे 18% अशी अमाऊंट आहे. मला तेच सांगतोय, तसंच आहे ना, त्यांना तसंच आहे. आता ह्याच्यामध्ये काय होतं बघा, डिस्ट्रीब्युटरकडनं माल येतो मेडिकलमध्ये, तो सगळा स्टॉक रेकॉर्ड होतो. आता डिस्ट्रीब्युटरकडनं ज्या वेळेस मला 100 रुपयाची एखादी वस्तू येते आणि याची MRP 130 रुपये आहे आणि 130 रुपये हल्ली डिस्काउंटमध्ये लोक देतात, बरोबर आहे. म्हणजे समजा हा 124ला विकत असेल, ओके, रिटर्न भरताना हा 124 दाखवतो का, दाखवायला पाहिजे ना. आता हीच अमाऊंट जर का 114 दाखवली, काय करणार तुम्ही, याचं काय करणार, कसं करणार. बघा, आता UPI पेमेंट व्हायला लागलं, पहिले लोक 100% कॅशनेच पेमेंट करत होते. गव्हर्नमेंटने UPI आणलंच कशा करता, की अरे पैसे अकाउंटला जाऊ दे, लक्षात घ्या, पैसे अकाउंटला जाऊ दे. जर का कॅशमध्ये B2C सप्लाय आहे, म्हणजे कोणी पैसे घेतले माहीत नाही आणि किती रुपयाचा माल त्याला विकला ह्याचा पण काय रेकॉर्ड नाही, ते नाहीच आहे. पॉसिबल आहे ना. नाही, 18% माल 5%. बघा प्रॉब्लेम काय आहे, मी डिस्ट्रीब्युटरकडून माल घेतलेला आहे, डिस्ट्रीब्युटरने माझ्या नावाने GSTR 1 भरलेलं आहे, म्हणजे माझ्याकडे 5%चा किती माल आला, 12%चा किती माल आला, 18%चा किती माल, याची GST डिपार्टमेंटला माहिती मिळणार आहे. म्हणजे मी 5चा 5च विकायला पाहिजे ना, 12चा 12च विकायला पाहिजे, अदरवाईज मी खड्ड्यात जाईन. फक्त मी करीन काय, मी टॅक्स रेटमध्ये काय मॅन्युफॅक्चरिंग करणार नाही, पण मी 100ला वस्तू विकली का 90ला विकली का 80ला विकली, जी मला 70ला आली ती मलाच माहिती आहे. मी 70ची 80 दाखवीन, ॲक्च्युली विकीन 95ला. एवढं तर मी करणार ना, मी थोडी टॅक्स चोरी तर करणार, संधी मिळते तर का नाही करणार. समजलं ना काय. म्हणजे माझी विचारधारा अशी आहे की माणूस बाय डिफॉल्ट स्वार्थी, मतलबी आणि बेईमान आहे. तो चांगला वागतो, ती मजबुरी असते म्हणून वागतो. लॉ जर मला लॉ बनवायचा जर का, तर मी हा विचार करीन ना, मी इमानदार मानतच नाही लोकांना, ज्यांच्यावरती कायदा झाला त्यांना इमानदार मानतच नाही. तर त्यांनी बेईमानी करायला त्यांना स्कोपच द्यायचा नाही, हेच बघायला लागेल ना.
GSR-1 भरला जातोय हे मला म्हणजे टॅक्सपेअरला माहिती आहे की GSR-1 भरला जातोय. तुम्ही 5% जे काय तुम्ही गुड्स घेतलेत, स्टॉक मॅच झाला पाहिजे की 5% आले, 5% गेले, पण किती रुपयाला गेले? 70ला आले आणि 100ला ॲक्च्युली गेलेत ते 90ला गेलेत. मी दाखवीन 80. आणि मी असा एकटाच नाही आहे की मला दाखवायला भीती वाटावी. 100 ते 90 व्यक्ती हेच करणार आहेत. तुम्ही कोणाकडे ती कारवाई करा मला सांगा. डिपार्टमेंट तुमचा पण कोण भाऊ बहीण असेल, ते दुकान असेल, ते पण तेच करत असतील, नाही करू शकत कारवाई. असं आहे ना. हे छोट्या लेवलला जातं बघा. एक मोठी कंपनी आहे ती डिस्ट्रीब्युटरला सप्लाय करते, ते मॅन्युप्युलेट नाही करू शकत, कारण की B2B सप्लाय एक तर, आणि दुसरं पेमेंट बँक टू बँक आहे, नाही करणार. त्यांना अशा प्रकारची लबाडी करता येणार नाही. पण जेव्हा ते एंड युजरला येतं, बायर शेवटी बाहेर घेतो आणि तो पेमेंट कॅशने करतो, आणि ॲक्च्युली तोच गव्हर्नमेंटला मिळणारा टॅक्स आहे. इथे होणार बेईमान, इथे होणार. छोट्या शॉपचं 50,000 भाडं आहे, 70,000 भाडं आहे, 80,000 भाडं आहे. ते म्हणतात आम्ही कसं मॅनेज करणार? नाही होत. गव्हर्नमेंटला माहिती आहे, जाऊ दे. म्हणजे एवढा रेव्हेन्यू लॉस गव्हर्नमेंटला सहन करावाच लागेल. काय होतं की ॲक्च्युली सप्लायवर टॅक्स आहे, जे सत्य आहे ना ते लक्षात जेव्हा लॉ मेकर लॉ बनवतात तेव्हा कशा प्रकारे लोकांची मानसिकता आहे आणि कुठे कुठे रेव्हेन्यू लॉस होऊ शकतो जो गव्हर्नमेंटला सक्तीने वसूल करता येणारच नाही हे विचार केलेला असतो. जाऊ दे, इकडे जाऊ दे. पण त्यांना मेजॉरिटी प्रॉपरली कुठे कुठे आपला स्कोप आहे जिकडे टॅक्स जमा होईल आणि जनता पण शांत राहील हे बघावं लागतं. त्यामुळे काय केलंय, तुम्ही जे म्हणता की त्यांना का नाही सांगितलं, हे जे कारण आहे की नाही गव्हर्नमेंटला घ्यायचं, की तुम्ही स्वतः मेडिकल शॉप काढा आणि मग तुम्ही विचार करा की तुम्हाला सांगितलं जाईल की 50,000 इन्व्हॉइस टाका, तुम्ही आनंदाने टाकाल का मला सांगा. प्रॅक्टिकली तुम्ही टाकाल का? 50,000 इन्व्हॉइस भरा याच्यामध्ये. म्हणजे असं आहे की मी 50,000 इन्व्हॉइस एका क्लिकमध्ये अपलोड करतो. जर मी कम्प्युटर सेवी असेल तर, समजलं ना. पण लोक ज्या प्रकारे बिलिंग करतात, ज्या प्रकारे ते सॉफ्टवेअर वापरतात, ते ऑटोमॅटिक फीचर वापरतात नाही सॉफ्टवेअरचे. लाखोमध्ये बिलिंग असो, काही फरक पडत नाही मला. बिलिंग तर करायचं आहे ना, बिल ते बनवावं लागेल ना. मग जे बिलिंग सॉफ्टवेअरमध्ये बिलिंग होतं, म्हणजे एक मेडिकल शॉप आहे त्याचं मी काम करायचो, ते बंद झालं मेडिकल. तर मी त्यांना बोलतो इकडे एक रिपोर्ट आहे, हा डेटा काढा आणि तो मला पाठवा. तो पाठवला का मला सगळे HSN वगैरे सगळं त्यामध्ये मिळतात. ते मी सगळं अपलोड करायचो. त्याचा एक माझा मित्र आहे, त्याचा मेडिकल आहे, तो रिटर्न फाईल करतो त्याच्यात मी पहिल्यापासून तो करतोच आहे दुसऱ्या माणसाकडे. तर तो त्याच्याकडे डेटा मागवतो. डेटा अशा प्रकारे मागवतो की त्याला HSN कोड अपलोड करता येत नाही, त्याला माहितीच नाही की त्यात डेटा कुठला घ्यायचा. ऑटोमॅटिकली सगळं रेडी मिळतं, तो डेटा तो वापरत नाही, त्याला माहिती नाही कसा वापरायचा. त्या सॉफ्टवेअरमध्ये त्यांनी बनवून दिलेलं आहे, पण ते सेल रजिस्टर पाठव, पैसे रजिस्टर पाठव, उलटे सुलटे उद्योग करतात. त्यातून त्या फिगर्स तो मिळवतो, त्याला हा आकडा मिळतो, हा आकडा तो मिळवतो, पण खूप कष्टाने मिळतो. माझं 5 मिनिटात काम होतं. तिकडनं मी 2 फाईल सांगतो, ह्या 2 फाईल कॉपी कर या महिन्याच्या आणि मला पाठव. त्या पाठवल्या मी एका क्लिकमध्ये. इथे मला HSN कोड सगळे मिळतात, हे मी काही टाईप केलेलं नाही, हे सगळे रेडी मिळतात. हे जेवढे तुम्ही बघताय हे सगळे रेडी मिळतात. म्हणजे टेक्नॉलॉजी एवढी पुढे गेली आहे की बिलिंग सॉफ्टवेअरमध्ये हे सगळं रेडी मिळतं. प्लस एकदा बिलिंग केलं का GSR-1 भरण्याकरता हा डेटा फार मला कष्ट घ्यायला लागत नाही, हे सगळं एका क्लिकमध्ये अपलोड होतं. म्हणजे मी सगळं मी बघताय, हे B2B आहे, हे B2C आहे. आता क्रेडिट नोट याच्या इथे येतात आणि इथे इनवॉइस आणि क्रेडिट नोट
दोन्ही मिळून ते व्हॅल्यू आल्या. इथे क्रेडिट नोट इकडे, या क्रेडिट नोट याच महिन्याच्या असतील किंवा मागच्या महिन्यात सप्लाय केला त्याच्या अगेन्स्ट असतील. क्रेडिट नोट या महिन्यात बनले. ओके. आणि इथे नील रेट इकडे आलं, नील रेट जो केलाय ते इथे आलं. आता इंट्रास्टेट सप्लाय आणि इंट्रास्टेट सप्लायज टू अनरजिस्टर्ड पर्सन. आता जीएसटीच्या कायद्यामध्ये काय दिलंय, एक तुम्ही काय बनाल टॅक्स इनवॉइस, दुसरं काय होईल बिल ऑफ सप्लाय. बिल ऑफ सप्लाय कधी बनतो, नील रेट ऑफ टॅक्स आहे किंवा एक्झाम्प्टेड आहे त्याच्या व्हॅल्यू इकडे. आणि जर वाईन शॉप आहे, पेट्रोल पंप आहे, तिकडे जे डॉक्युमेंट बनतं ते डॉक्युमेंट जीएसटीच्या कायद्यामध्ये बिल ऑफ सप्लाय समजलं जातं, कारण त्यावर जीएसटीचा चार्ज लागत नाही, त्याची अमाऊंट इकडे पाहिजे. ओके. म्हणजे असं नाही आहे की तुम्ही पेट्रोल पंप आहे तिकडे बिल वेगळं बनवा आणि इकडे जीएसटी परत बिल ऑफ सप्लाय बनवा वेगळं, असं नाही. इकडे जे बनलंय ती अमाऊंट इकडे काय बिल ऑफ सप्लाय समजली जाईल. कुठे लिहिलं आहे, जेव्हा मग टॉपिक घेईन तेव्हा दाखवेन तुम्हाला. पण इकडे दाखवायची ती व्हॅल्यू नॉन जीएसटी सप्लायजमध्ये. 5 पेट्रोलियम प्रोडक्ट आणि ते दुकान असेल, वाईन शॉप असेल, दारूचं दुकान असेल, त्याची व्हॅल्यू इकडे येते. आणि मग ही व्हॅल्यू हे सगळं भरलं, हे ह्यात काय फक्त आउटवर्ड सप्लाय आहे. आलं लक्षात. इथे टॅक्स भरायचा नाहीये, फक्त मी कोणाला सप्लाय केलाय, B2B B2C एक्सपोर्ट केलाय, ते एक्सपोर्ट इकडे. ठीक आहे. हे आत्ता मी आज सांगितलंय, आणखीन 10-12 वगैरे सांगेन. म्हणजे जे माझं ट्रान्झॅक्शन आहे ते सप्लाय आहे की नाही हे मला बघायचं आहे. आणि सप्लाय असेल तर सप्लाय आयदर टॅक्सेबल असेल किंवा एक्झाम्प्ट असेल. टॅक्सेबल किंवा एक्झाम्प्ट असेल हा सप्लाय. आणि त्याप्रमाणे मला टॅक्स इनवॉइस किंवा बिल ऑफ सप्लाय बनवायचं. आता याच्यामध्ये जेव्हा मी कुठलाही सेक्शन बघतो तेव्हा मी बघतो की किती त्यामध्ये सबसेक्शन आहेत. आता सबसेक्शन 1, आता खाली A आणि AA आणि B आणि C, याला तुम्ही काय म्हणाल, याला काय म्हणाल. सेक्शन 7 आहे स्कोप ऑफ सप्लाय, आणि खाली हे 1 जे आहे त्याला म्हणतो सबसेक्शन, आणि ह्याला म्हटलं जातं क्लॉज. क्लॉजचा अर्थ या A आणि AA एकमेकांशी काही संबंध नाही. ओके. हे क्लॉज आहे. हे इम्पोर्ट ऑफ सर्व्हिसबद्दल बोलतं, हे वेगळ्या विषयाबद्दल बोलतं, हे वेगळ्या विषयाबद्दल बोलतं. पण ज्यावेळेस मी सबसेक्शन 1 म्हणतो तेव्हा 1 मध्ये हे 4 क्लॉज आहेत. हे सांगतात मला की सप्लाय इन्क्लूड काय येईल. ओके. आणि 1A मध्ये हे आहे की या AB AAA BC मध्ये 4 क्लॉज आहेत. यातून माझं ट्रान्झॅक्शन सप्लाय आहे की नाही हे कळेल. आणि जर ते सप्लाय असेल तर 1A हे सांगेल, जर वेअर सर्टन सप्लाईज सबसेक्शन 1 मध्ये जर सप्लाय असेल तर ते सप्लाय ऑफ गुड्स आहे का सप्लाय ऑफ सर्व्हिस आहे हे मला 1A सांगेल. आणि 1A काय करतो, शेड्यूल 2 मध्ये जायला सांगू. यादी आहे बघा 2, ती बघा. त्यातून तुम्हाला हे कळेल की तुमचा सप्लाय हे सप्लाय ऑफ गुड्स आहे का सप्लाय ऑफ सर्व्हिस. सप्लाय इन्क्लूड A, AA आणि B हे जे आहे ना, याच्यामध्ये काय आहे, याच्यामध्ये कन्सिडरेशन असायला पाहिजे. जे माझं ट्रान्झॅक्शन आहे त्यामध्ये कन्सिडरेशन असायला पाहिजे. ओके. जर कन्सिडरेशन नाही आहे, माझं एखादी ॲक्टिव्हिटी कन्सिडरेशन नाही आहे तर सप्लायजमध्ये येणार नाही ते. आणि C काय म्हणतो, अशा ॲक्टिव्हिटीज ज्या शेड्यूल 1 मध्ये आहेत तिकडे कन्सिडरेशन नसेल तरी पण ते सप्लाय. म्हणजे अशी यादी की माझं ट्रान्झॅक्शन या यादीमध्ये आलं आणि कन्सिडरेशन नसेल तरी ते सप्लाय. पण माझी अशी ॲक्टिव्हिटी ट्रान्झॅक्शन जर का कन्सिडरेशन नसेल,
कन्सिडरेशन नाही आहे, मग सप्लायमध्ये येणार. असे याच्यामध्ये शेड्यूल 1मध्ये चार काय आहेत, 4 एंट्री आहेत, 4 ॲक्टिव्हिटीज आहेत. त्या 4 आणि हे AA आणि B या 3 या 7 ॲक्टिव्हिटीमध्ये जर माझं ट्रान्झॅक्शन येत असेल तर ते सप्लायमध्ये येईल. आणि मग मी शेड्यूल 2 बघीन, 1A मधनं शेड्यूल 2 बघीन, माझा सप्लाय गुड्सचा आहे का सर्व्हिसचा आहे हे कळेल. सबसेक्शन 2 कसा करताय, तो हे सांगतो की ॲक्टिव्हिटीज ऑफ ट्रान्झॅक्शन स्पेसिफाईड. एक यादी बघा, शेड्यूल 3मध्ये यादी आहे ज्यामध्ये नायदर सप्लाय ऑफ गुड्स नॉर सप्लाय ऑफ सर्व्हिस आहे. म्हणजे माझं ट्रान्झॅक्शन त्यामध्ये 8 एंट्रीज आहेत, त्यातलं असेल माझी ॲक्टिव्हिटी किंवा ट्रान्झॅक्शन त्या 8मध्ये असेल तर ते ट्रान्झॅक्शन सप्लायच नाही. ओके. आणि हा बी क्लॉज सांगतो सच ॲक्टिव्हिटी ऑर ट्रान्झॅक्शन अंडरटेकन बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, लोकल अथॉरिटी, जिकडे ते काय काम करतात ॲज अ पब्लिक अथॉरिटी म्हणून काम करतात, तर नोटिफाय केलं गव्हर्नमेंट की त्या ॲक्टिव्हिटी सप्लायमध्ये येणारच नाही. तर पाणीपट्टी मागतायत, तर पाणी पुरवठा होतो म्हणून पाणीपट्टी मागतायत. आणि जर ते ॲज अ पब्लिक अथॉरिटी म्हणून काम आहे आणि जर नोटिफाय केलं की ते सप्लायमध्येच नाही आहे तर तो चार्जचं घेईल लोकल अथॉरिटी, पण त्याच्यावर GST लागू शकत नाही कारण ते सप्लायमध्येच येत नाही. ते नोटिफाय करून सांगतील. ओके, हे नोटिफाय करून सांगतील. शेड्यूल 3मध्ये 8 एंट्रीज आहेत प्लस जे नोटिफिकेशन काढतील ते ट्रान्झॅक्शन सप्लायमध्ये येणार नाही. कळलं एवढं. या सेक्शन कशा प्रकारे ड्राफ्ट केला आहे आणि याचा काय उद्देश आहे हे लक्षात घ्या, याचं इंटेन्शन काय हे लक्षात घ्या. सेक्शन 3 आहे. 3चा उद्देश हा आहे की जर का नोटिफिकेशन काढून सांगितलं जाईल की जे ट्रान्झॅक्शन त्याला तुम्ही ट्रीटमेंट द्या, काय ट्रीट करा, ते सप्लाय ऑफ गुड्स आहे अँड नॉट सप्लाय ऑफ सर्व्हिस आहे, किंवा सप्लाय ऑफ सर्व्हिस आहे नॉट अ सप्लाय ऑफ गुड्स आहे, असं नोटिफिकेशन काढलं जाऊ शकतं. ही पॉवर आहे, काढलेलं नाही. कळलं. सेक्शन 7मध्ये काय दिलं आहे, एक शेड्यूल 1 कशा करताय, कन्सिडरेशन नसलेली ट्रान्झॅक्शन त्यामध्ये. शेड्यूल 2मध्ये जर सप्लाय असेल तर सप्लाय गुड्सचा आहे का सर्व्हिसचा आहे हे कळतं. आणि शेड्यूल 3मध्ये याला अशी ट्रान्झॅक्शन्स जी सप्लायमध्येच येत नाहीत अशी आहेत. या आपल्याला मिनिंग आणि स्कोप सप्लाय बघायचा असेल तर 3 शेड्यूलचा त्यांनी जो काय त्यामध्ये वापर केला आहे, कशा करता केला आहे, ते शेड्यूल 1मध्ये कन्सिडरेशन नसलेली ट्रान्झॅक्शन्स, शेड्यूल 2मध्ये जे ट्रान्झॅक्शन सप्लाय म्हणून सिद्ध झालेलं आहे त्याच्या स्कोप किंवा मिनिंग प्रमाणे ते गुड्सचं आहे का सर्व्हिसचं आहे याची गाईडलाईन शेड्यूल 2 देईल. आणि शेड्यूल 3मध्ये अशी ट्रान्झॅक्शन्स किंवा ॲक्टिव्हिटीज जी सप्लायमध्ये येत नसल्या कारणाने त्यावर GSTची आकारणी होऊ शकणार नाही. आता मी येतो 7(1)A मध्ये. 95% to 98% ट्रान्झॅक्शन अशी आहेत की जी 7(1)A मध्ये येते. ओके, 7(1)A तुम्हाला कळलं तर बरंच काय कळलं. For this purpose of this act, the expression supply includes all forms of supply of goods, services, or both, such as sale. सेलचा अर्थ काय होतो, मी सेल म्हणजे किंवा म्हणाल सेल की एखादी वस्तू तुम्ही त्याचं मूल्य चुकवल्यानंतर तुमच्या मालकीची होते, सेल आहे ना. बार्टरचा अर्थ काय होतो, बार्टरचा अर्थ काय होतो, तुम्ही चेअर घ्या आणि मला टेबल द्या. एक्सचेंज वेगळं आहे, एक्सचेंज वेगळं आहे. बघा, एक्सचेंज शब्द पुढे दिला त्यांनी, एक्सचेंज पण दिलाय पुढे, एक्सचेंज पुढे दिलाय. बार्टर आणि एक्सचेंज सेम नाही. एक्सचेंज ऑफरचा अर्थ काय असतो की तुम्ही जुनी वस्तू द्या, समजा एक 10,000ची वस्तू आहे, मी जुनी दिली तर मला 1,000 कमी पडतील आणि 9,000 ती वस्तू मिळेल, हे एक्सचेंज ऑफर असं आहे. जुना तुम्ही मिक्सर द्या, नवीन मिक्सर तुम्हाला 20% डिस्काउंटनी मिळेल.
हे एक्सचेंज आहे. वॉशिंग मशीन जुनी द्या, नवीन वॉशिंग मशीन तुम्हाला 10% डिस्काउंट मिळेल, हे एक्सचेंज आहे. बार्टरचा अर्थ, जर एक व्यक्ती लॉन्ड्री चालवतो, कपडे धुतो आणि इस्त्री करतो, आणि दुसरा व्यक्ती जो आहे तो हेअर कटिंग करतो. ओके, आता एक व्यक्ती दुसऱ्याला बोला, तुझे मी हेअर कटिंग करत जाईन आणि तू माझे कपडे धुवून इस्त्री करून दे. हे बार्टर झालं, बरोबर, हे बार्टर झालं. आता ह्यात तुम्हाला काय दिसतंय? हां, नाही आहे. पण इथे कसं झालं, मला एक सांगा, इथे कन्सिडरेशन आहे की नाही? कन्सिडरेशन आहे की नाही? वेदर इट इज फ्रॉम कॅश, हां, म्हणजे बाय फॉर्म ऑफ कॅश आहे किंवा काइंड आहे, कन्सिडरेशन आहे ना तिकडे. म्हणून ते सप्लायमध्ये हे पण येणार की तुम्ही बार्टर करा किंवा एक्सचेंज करा, ते सप्लाय आहे. तुम्ही जेव्हा बार्टर करताय तेव्हा कन्सिडरेशन काइंडमध्ये आहे, पण सप्लाय आहे म्हणजे टॅक्स द्यावा लागेल तुम्हाला. बार्टर केलं म्हणजे टॅक्स नाही असं नाही, बार्टर केलं तरी पण टॅक्स द्यायला लागेल. फरक कळला बार्टर आणि एक्सचेंज मधला? सेल आहे तसं ट्रान्सफर आहे, सेल ट्रान्सफर. मी करतो पुढे एक्सप्लेन, ठीक आहे. लायसन्स आहे, लायसन्स सॉफ्टवेअरचं लायसन्स दिलं जातं, लायसन्स मिळतं, तुम्ही वापरू शकता. दारूचं दुकान असतं, त्याचं लायसन्स असल्याशिवाय दारू विक्री करता येत नाही, लायसन आहे. म्हणजे काय मिळालं? कायदेशीर अधिकार दिलाय, तुम्ही हे वापरू शकता, हे करू शकता. लायसन, रेंटल, एखादी वस्तू वापरायला दिली त्याचं रेंट येईल, घर वापरायला दिलं, जागा वापरायला दिली. लीज असतं, लीज म्हणजे रेंटसारखंच लीज असतं, पण रेंटला मर्यादित अधिकार असतात आणि लीजवरती तुम्ही ओनर असल्याप्रमाणे त्याचा बेनिफिट घेऊ शकता. लीजमध्ये लीज ॲग्रीमेंट केलं तर 40 वर्ष, 60 वर्ष, 99 वर्ष लीज ॲग्रीमेंट आहे. डिस्पोजल, डिस्पोजलचा अर्थ असा आहे की मी मशिनरी वापरली, ती मशिनरी खराब झाली, आता ती विकली जाऊ शकत नाही, म्हणजे मला स्क्रॅपमध्ये द्यायला लागेल, डिस्पोज करायला लागेल, फेकून द्यायला लागेल, नष्ट करायला लागेल. आता कम्प्युटर आहे, तुम्ही 3 वर्ष कम्प्युटर वापरले एका बँकेने आणि ते बरोबर काम नाही करत आहेत, तर ते विकायला गेले, तर कोण विकत घेणार आहे? किंवा जो विकत घेईल तो काय बोलेल की काय काय प्रॉब्लेम आहेत ते रिपेअर करून मी विकीन, मला हा बिझनेस जुने कम्प्युटर घेणं. पण तुम्ही नवीन कम्प्युटर 40,000ला घेतला होता, आता जुना कम्प्युटर आहे, 3 वर्ष वापरला आहे, मी 2,000 घेईन, मी 1-2,000 खर्च करीन, मी 5,000ला विकीन. पण तो 40,000चा कम्प्युटर काय 20,000 घेणार नाही ना. मग तिकडे डिस्पोजल होईल त्याचं, की आम्ही सेल नाही केलं, आम्ही डिस्पोज केलं कम्प्युटर, ते असं म्हणणार. 40,000ला घेते, 2,000 विकले तर डिस्पोज झाले ना. पण डिस्पोज जरी केले तरी पण त्याच्यावरती GST त्यांना द्यायला लागेल, कारण सप्लायमध्ये येतं. तर लक्षात घ्या, हे काय दिलं आहे? सच ॲज म्हटलंय की सेल, ट्रान्सफर, बार्टर, एक्सचेंज, लायसन्स, रेंटल, लीज, डिस्पोजल. सुरुवात कशी आहे? ऑल फॉर्म्स ऑफ सप्लाय ऑफ गुड्स. पहिले बघा गुड्समध्ये आहे का ते? जर गुड्सच नाही आहे ते विषय संपला. गुड्समध्ये आलं पाहिजे ते. गुड्समध्ये नाही आहे, सर्व्हिसमध्ये आहे का? आता मनी आहे, मनी हा गुड्स आहे का सर्व्हिस आहे? आता बघा इकडे डेफिनेशन आहे गुड्सची किंवा सर्व्हिसची. तुम्हाला जेव्हा मी एखादा प्रश्न विचारतो ना, तर तुम्हाला मला लक्ष वेधायचं असतं, लगेच तुम्ही उत्तर द्यायची घाई करू नका. तुम्ही विचार न करता उत्तर दिलं तुमचं उत्तर चुकणारच आहे 99%. मनी हे गुड्स आहे का सर्व्हिस आहे? आता ह्याच्यामध्ये जर गुड्स डिफाईन केला आहे, जर गुड्स डिफाईन केलं आणि ते म्हणतात की गुड्समध्ये मनी आणि सिक्युरिटीज येणारच नाहीत,
तर ते गुड्स पण नाही आणि सर्व्हिस पण नाही. असं आहे. त्यांना काय म्हणायचं? आपला जो व्यवहारातला आपला जो अनुभवातला अर्थ आहे तोच त्या कायद्यामध्ये दिलेला असेल, नॉट नेसेसरी. समजलं ना काय? जर गुड्स त्यांनी डिफाईन केलं आहे तर तो गुड्सचा या कायद्याकरता जो गुड्सचा अर्थ तिथे दिला आहे तोच आहे. सर्व्हिस डिफाईन केलं तोच आहे. सप्लायर त्यांनी काय डिफाईन केलं आहे त्याप्रमाणे सप्लायर त्यांनी डिफाईन केलं आहे. रिसिपियंट कोणाला म्हणायचं? तो रिसिपियंट. तिथे आपण बघतो सप्लाय म्हणजे काय. इथे आपण आपली बुद्धी आपला अनुभव लावायचा नाही. सप्लायमध्ये काय येतं. आता जर त्यांनी ते एक वाक्य दिलं तर या वाक्यामध्ये ऑल फॉर्म्स ऑफ सप्लाय ऑफ गुड्सच्या अर्थ दिला आहे का? दिला नसेल तर आपण आपला अर्थ घेऊ शकतो, पण दिला आहे तर तो अर्थ घ्यायचा आहे. सर्व्हिसचा अर्थ, सर्व्हिस म्हणजे काय? आता लॉटरी गुड्स आहे का सर्व्हिस आहे? तुम्ही काय म्हणाल लॉटरीला? इलेक्ट्रिसिटी आहे त्यावेळी तुम्ही काय म्हणाल, गुड्स का सर्व्हिस? हां, एक तुम्हाला जनरल सांगतो मी आता बघा की इलेक्ट्रिसिटी आणि तुम्ही मोबाईलवरती बोलता ना, SMS पाठवता, या दोन्हीमध्ये फरक काय बघा. मोबाईलचा एक टॉवर आहे बरोबर आहे. त्या टॉवरच्या एक टेक्नॉलॉजी आहे, त्याच्या मदतीने दोन व्यक्ती एकमेकांशी कम्युनिकेट करू शकतात. ओके. पण इलेक्ट्रिसिटीमध्ये असं होतं का? इलेक्ट्रिसिटी एका ठिकाणी काहीतरी प्रोसेस करून ती बनवावी लागते. इलेक्ट्रिसिटी ही बनवावी लागते आणि त्यातली इलेक्ट्रिसिटी केबल थ्रू तुमच्या घरापर्यंत केबल आलेली आहे, ती वाहून आणली जाते आणि तिथनं तुमच्याकडे तुम्ही जे काय पंखे ट्यूब AC लावता त्यात परत ती प्रवाहित होते आणि मग तो AC ट्यूबलाईट चालतो. फरक कळला तुम्हाला? इलेक्ट्रिसिटी बनवावी लागते, ती स्टोअर होते. जर ती बनवली जाते आणि स्टोअर होते तर ती सर्व्हिस होईल का गुड्स होईल? ओके. लोड शेडिंग कधी करायला लागतं? उपलब्ध इलेक्ट्रिसिटी आणि वापर यात तफावत आहे, तर आपल्याला पुरली पाहिजे. लोड शेडिंग करा. तुम्ही किती मोबाईलचं ऐकलं आहे? 4 तास मोबाईल चालणार नाही, लोड शेडिंग. ओके, ती टेक्नॉलॉजी आहे. एकदा त्यांनी सेटिंग केली का दोन व्यक्ती एकमेकांशी बोलू शकतात. इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणतात, पण इलेक्ट्रिसिटी सर्व्हिस प्रोव्हायडर. तुम्ही बिल बघा लाईटचं, त्याच्यावरती HSN कोड आहे का सर्व्हिस अकाउंट कोड आहे बघा. त्यात HSN दिलेला आहे. 99 सुरू असेल तर सर्व्हिस अकाउंट कोड आहे आणि 1 ते 98 मधला जर का तिकडे HSN असेल तर तो गुड्स आहे. 1 ते 98 हे आकडे गुड्स करता वापरले जातात आणि 99 सर्व्हिस करता वापरले जातात. स्पेशली अरेंज केले 99 सर्व्हिस करताय. तुम्ही लाईट बिल काढून बघाल तिकडे तुम्हाला HSN काय दिसतो हे बघा. दुसरी गोष्ट, लाईट बिल जी आहे जी अमाऊंट येते त्याच्यावर टॅक्स लागतो का? हां, म्हणजे तो एक्झाम सप्लाय आणि त्याच्यावरती HSN कोड काय तो बघा. ऑब्झर्वेशन तुमचं असणं फार गरजेचं आहे, तुम्हाला बऱ्याच गोष्टी क्लिअर होतील. त्या पुढे बघा, मेड आहे, मेड और ॲग्रीड टू बी मेड आहे. पुढे काय? मेड और ॲग्रीड टू बी मेड. मेडचा अर्थ तसं मी केलं आणि ॲग्रीमेंट मी करणार आहे. ओके. पुढे कन्सिडरेशन बाय अ पर्सन. आता पर्सनमध्ये पण काय होतं डिफाईन केलं आहे पुढे त्यांनी. तसं प्रोप्रायटर आहे, पार्टनरशिप फर्म आहे, कंपनी आहे, ट्रस्ट आहे, गव्हर्नमेंट आहे. कन्सिडरेशन पण पुढे डिफाईन केलं आहे आणि बिझनेस पण डिफाईन केलं आहे. म्हणजे तुम्ही ज्या वेळेस या एका वाक्याचा अर्थ तुम्हाला समजून घ्यायचा असेल त्याच्यापूर्वी तुम्हाला गुड्सचा अर्थ समजला पाहिजे. म्हणजे माझी जी ॲक्टिव्हिटी आहे
ऑल फॉर्म्स ऑफ सप्लाय. मी सप्लाय कसला करतोय? गुड्सचा करतोय, सर्व्हिसचा करतोय. म्हणजे मी जे करतोय ते गुड्समध्ये येतं का सर्व्हिसमध्ये येतं. त्यानंतर ते सेल, ट्रान्सफर, बार्टर, एक्सचेंज, लायसन, रेंटल, लीज, डिस्पोजल यामधलं आहे का, या प्रकारचं आहे का, मी केलं आहे का, मेड किंवा ॲग्रीड टू बी मेड. आणि कन्सिडरेशन आहे का, कन्सिडरेशन बाय अ पर्सन, कुठला पर्सन आहे, आणि इन द कोर्स और फर्दरन्स ऑफ बिझनेस आहे का. मी एक कार परचेस केली, ओके, किंवा मी एक रेफ्रिजरेटर परचेस केला, किंवा मी एक लॅपटॉप परचेस केला, पण तो मी माझ्या बिझनेसमध्ये आणत नाही. माझ्या घरी माझ्या फॅमिली मेंबर्सला लॅपटॉप पाहिजे, फ्रीज पाहिजे, गाडी पाहिजे, परचेस केली. ही इन द कोर्स और फर्दरन्स ऑफ बिझनेस होईल का. जी बिझनेसची डेफिनेशन आहे त्याप्रमाणे तुम्हाला क्लिअर होईल. आणि मग जर मी तो फ्रीज घेतला होता, जर मी ती कार घेतली होती, जर मी तो लॅपटॉप घेतला, तो मी विकला, काही दिवस वापरून तो विकला, किंवा एखाद्या व्यक्तीला इमर्जन्सीला काय पैसे लागले, त्याकडे घरी काय गोल्ड असतं, त्याला ते गहाण ठेवलं किंवा विकायला, त्याने विकलं, तर ते सप्लायमध्ये येईल का, तो त्याच्या बिझनेसची ॲक्टिव्हिटी आहे का. म्हणजे हे सगळे तुम्ही गुड्स, सर्व्हिसेस, आणखीन सच ॲज मधले फॉर्म त्याचे, प्लस ॲग्रीड, मेड और ॲग्रीड टू बी मेड, कन्सिडरेशन, पर्सन आणि बिझनेस, या डेफिनेशन समजल्यानंतर मग जी ॲक्टिव्हिटी आहे किंवा जे ट्रान्झॅक्शन आहे ते सेक्शन 7(1) प्रमाणे सप्लाय आहे की नाही हे ठरवू शकता. रीड विथ शेड्यूल 3. तुमची ॲक्टिव्हिटी शेड्यूल 3 असेल तर पहिले सप्लायच्या बाहेर जाईल. शेड्यूल 3 नाही आहे, मग तुम्ही 7(1) प्रमाणे ठरवा की सप्लाय आहे की नाही. कळलं ना. विचार प्रक्रिया कशा प्रकारे पुढे गेली पाहिजे हे समजावं म्हणून मी एवढं सगळं तुम्हाला सांगितलं. आता कसं आहे, ह्यात तुमचं आहे ना, लॉ कसा समजून घ्यायचा हे तुम्हाला कळलं एकदा, तर मग पुढचं नोटिफिकेशन असतील, रूल असतील, हे तुम्हाला समजून घ्यायला सोपं जाईल. एव्हरी काइंड ऑफ गुड्स मीन्स एव्हरी काइंड ऑफ मुवेबल प्रॉपर्टी. परत शब्द आला मुवेबल, म्हणजे इमूवेबल. लँड आहे, लँड त्यामध्ये येतच नाही, समजलं ना. आता मुवेबल किंवा इमूवेबल हे डिफाईन कुठे केलं आहे का हेही बघणं गरजेचं आहे, कारण तो शब्द फार महत्त्वाचा आहे. एक्सक्लूड्स मनी आणि सिक्युरिटीज. मनी आणि सिक्युरिटीज इन्क्लूड्स काय होईल, एव्हरी काइंड ऑफ मुवेबल प्रॉपर्टी, जे मुवेबल आहे. आणि जसं हा रिमोट आहे, हा खराब झाला, मी दुसरा आणि हा गुड्समध्ये येईल की नाही, हा मुवेबल आहे. एव्हरी काइंड ऑफ मुवेबल प्रॉपर्टी. पुढे इन्क्लूड्स, आणखीन त्यामध्ये काय येईल, ॲक्शनेबल क्लेम. आता जी लॉटरी, बेटिंग, हे जे लॉटरी वगैरे, हे लॉटरी त्यांनी काय केलं आहे, ॲक्शनेबल क्लेममध्ये ठेवलं आहे. लॉटरी हे ॲक्शनेबल क्लेममध्ये ठेवलं आहे. आणखीन पण एक्झाम्पल आहे त्याची ॲक्शनेबल क्लेमची, सांगतो मी. आता या मोमेंटला एवढं लक्षात घ्या की ॲक्शनेबल क्लेम म्हणजे लॉटरी. इन्शुरन्समध्ये तुम्ही एक इन्शुरन्स काढला आहे आणि काही घटना घडली, तुम्ही क्लेम करता, तुम्हाला इन्शुरन्सचे पैसे मिळतात, ॲक्शनेबल क्लेम आहे. तुम्ही तुमच्या संबंधित की कोणाला पैसे उधार दिले असतील आणि त्यांनी सांगितलं तुम्हाला आम्ही 8 दिवसांनी पैसे परत देतो, आत्ता मला इमर्जन्सी पैसे द्या, तुम्ही दिले, तुम्ही क्लेम कराल 8 दिवसांनी, तर पैसे परत द्या, हा ॲक्शनेबल क्लेम आहे, ते पैसे मिळतात. तर हे ॲक्शनेबल क्लेम जे आहे हे गुड्स आहे. ॲक्शनेबल क्लेम हे गुड्स आहे. आणि दुसरं शेड्यूल 3 जेव्हा बघू तेव्हा त्यामध्ये स्पेसिफाईड ॲक्शनेबल क्लेम. ॲक्शनेबल क्लेम सप्लाय ऑफ गुड्सही नाही आहे, सप्लाय ऑफ सर्व्हिस पण नाही आहे, एक्सेप्ट लॉटरी, बेटिंग, गॅम्बलिंग जे आहे हे सोडून बाकी ॲक्शनेबल क्लेम हे सप्लायमध्ये येत नाही. शेड्यूल 3 बघू तेव्हा क्लिअर होईल. त्यांनी काय केलं, पहिले इथे सांगितलं की गुड्समध्ये इन्क्लूड होईल ॲक्शनेबल क्लेम, पण सगळे ॲक्शनेबल क्लेम सप्लायमध्ये येणार नाहीत शेड्यूल 3 प्रमाणे. आणखीन जे अन्नधान्य जमिनीमधनं उगवतं, ओके, आणि जर वरती म्हटलं आहे की मुवेबल प्रॉपर्टी गुड्समध्ये येणार आहे ना, इमूवेबल येणार नाही. म्हणजे अन्नधान्य जमिनीमध्ये आहे, झाडावर फळं आहेत,
हे मुवेबल नाही आहेत ना, म्हणून खाली काय म्हटलं, इन्क्लूड ग्रोईंग क्रॉप्स, ग्रास आणि थिंग्स अटॅच टू किंवा फॉर्मिंग पार्ट ऑफ द लँड विच आर, जी जमिनीवरती उगवतं, जमिनी खाली असेल, जमिनीवरती असेल, झाडावरती फळ असतील, हे काय केलं जातं तिथून, विच आर ॲग्रीड टू बी सेवर्ड, म्हणजे काय होईल, कट केलं जाईल, कापलं जाईल, ॲग्रीड टू बी सेवर्ड बिफोर सप्लाय ऑर अंडर अ कॉन्ट्रॅक्ट ऑफ सप्लाय. हे कशा काय होईल, हे सगळं सप्लायमध्ये इन्क्लूड होईल. ते कट केल्यानंतरच पुढे मुवेबल होतं ना, ते मूव्ह केलं जाऊ शकतं, पण त्यांनी क्लिअर केलं की इन्क्लूड हे होईल. बाय डिफॉल्ट ते मुवेबल नाही आहे, पण ते उद्देशच तो आहे की ते उगवून कट करून मग ते पुढे वापर त्याचा करायचा आहे. गुड्स मीन्स एव्हरी काइंड ऑफ मुवेबल प्रॉपर्टी इन्क्लूड्स ॲक्शनेबल क्लेम आणि ग्रोईंग क्रॉप्स, ग्रास आणि थिंग्स अटॅच टू किंवा फॉर्मिंग पार्ट ऑफ द लँड विच आर ॲग्रीड टू बी सेवर्ड बिफोर सप्लाय ऑर सप्लाय होण्यापूर्वी ते कट केलं जातं आणि अंडर अ कॉन्ट्रॅक्ट ऑफ सप्लाय. हे एकदा क्लिअर केलं तर ते असं म्हणतात की ह्याच्यामध्ये तुम्ही मनी आणि सिक्युरिटी हे यातनं वगळा, हे वगळा यात, हे वगळून जे गुड्स नाही आहे, एनिथिंग अदर दॅन गुड्स, हे काय होईल, सर्विस. ओके, इलेक्ट्रिसिटी बनवली जाते आणि त्याचं मुवमेंट केबल थ्रू होतं, हे मुवेबल आहे. आता आणखीन ह्यात काय दिलं इकडे सर्व्हिसमध्ये इन्क्लूड काय, मनी जे आहे हे दिले घेतले तर हे एक्सक्लूड केलेत. पण जर का तुम्हाला पैसे हवे असतील तर मिळतील, पण तुम्हाला 20 रुपये चार्ज द्यायला लागेल. ATM मधून पैसे विड्रॉ करायचे, तुम्हाला पैसे मिळतील पण 20 रुपये चार्ज लागेल. हे काय झालं, ॲक्टिव्हिटीज रिलेटिंग टू यूज ऑफ मनी, चार्ज लागतो ना 20 रुपये. अनुभव घ्यायचा ना तुम्ही 3 वेळा 5 वेळा विड्रॉ केले, 6व्यांदा विड्रॉ केले तर बँक चार्ज लावते ना. प्रत्येक बँकेचं वेगवेगळं असेल पण काहीतरी चार्ज लागतो ना मिनिमम, मग त्याच्यावर GST लागतो की नाही. तुम्ही किती एक्सपिरियन्स नाही केला, हां, मग तो का लागतो, मनीवरती नाही आहे, पण हे ॲक्टिव्हिटीज रिलेटिंग टू यूज ऑफ मनी आहे, पैसे वापरायला हवेत मग ते उपलब्ध करून दिले जातात, त्याचा चार्ज घेतात 20 रुपये. 5 वेळा तुम्ही पैसे काढा फ्री ऑफ चार्ज आहे, 6व्यांदा काढाल तर बँक चार्ज लावते. हे ट्रान्झॅक्शन यूज ऑफ मनी. तसं दुसरं आहे, तुम्ही जर बँकेत गेला, सांगितलं मला आहे ना फॉरेनला जायचं आहे, डॉलर पाहिजे, डॉलर द्या. ओके, तर तुम्हाला 1 लाखाचे $US पाहिजे असतील. ओके, 1 लाखाचे $US पाहिजे असतील तर त्याकरता तुम्हाला ते सर्टन अमाऊंट चार्ज करतील. समजा त्यांनी सांगितलं की 5,000 रुपये चार्ज होईल त्याकरता, पण तुम्ही 5,000 रुपये त्यांनी चार्ज तो घेईल, त्याच्यावरती काय होईल, GST लागेल. म्हणजे एक ॲक्टिव्हिटीज रिलेटिंग टू यूज ऑफ मनी ऑर conversion of money by cash by any other mode from one form currency denominations to another for which a separate consideration is charged. तुमच्याकडे 500 रुपये आहेत, तुम्ही मार्केटला गेलात, सुट्टे द्या, तुम्हाला नाही सुट्टे, काम करा, 10 रुपये कमी द्या, 20 रुपये कमी द्या, 480 द्या, सुट्टे द्या. तुम्हाला सुट्टे मिळाले, त्यांनी तुम्हाला 500 रुपये सुट्टे देण्याचे 20 रुपये चार्ज घेतला. काय झालं, हे सेपरेट कन्सिडरेशन आहे, पैशावर GST नाही आहे, पण पैसे सुटे देण्यासाठी किंवा वेगळ्या करन्सीमध्ये देण्यासाठी किंवा पैसे वापरण्याकरता उपलब्ध करून देण्यासाठी चार्ज लागला, सेपरेट चार्ज, तो सर्व्हिसमध्ये इन्क्लूड होईल. सर्व्हिस दिली त्यांनी, हे सर्व्हिसमध्ये येईल. पुढे एक्सप्लेनेशन आहे. एक्सप्लेनेशन फॉर द रिमूवल ऑफ डाऊट इट इज हिअर बाय क्लॅरिफाईड दॅट द एक्सप्रेशन सर्व्हिसेस इन्क्लूड्स फॅसिलिटेशन ऑर अरेंजिंग ट्रान्झॅक्शन इन सिक्युरिटी. सिक्युरिटीवरती GST नाही आहे,
कारण ते गुड्समध्येच येत नाही. शेअर, डिबेंचर्स हे जे काय असतात हे परचेस सेल करा, ओके, त्याच्यावर GST नाही. पण सिक्युरिटीज अरेंज करण्याकरता काय ब्रोकरेज वगैरे घेतला जातो, सेपरेट चार्जेस. includes clarified that the expression services includes facilitating or arranging transactions in securities. ते अरेंज करा, मला ह्या कंपनीचे शेअर पाहिजे, उपलब्ध करून देण्याचे चार्जेस जर ब्रोकर घेत असेल तर ते सर्व्हिसच्या स्कोपमध्ये येईल, ते सर्व्हिसमध्ये येईल. कळलं एवढं? क्लिअर ना एवढं? गुड्स काय आणि सर्व्हिस काय हे पहिले आपण क्लिअर करून घेतो. आता जे आपलं ट्रान्झॅक्शन आहे, आता वरती होतं ना गुड्समध्ये की मुवेबल प्रॉपर्टी का इम्युएबल प्रॉपर्टी. मुवेबल प्रॉपर्टी गुड्समध्ये काय होईल, एव्हरी काइंड ऑफ मुवेबल प्रॉपर्टी. आता मुवेबल प्रॉपर्टी कुठे इन्क्लूड केलं आहे का, कुठे डिफाईन केलं आहे का GST कायद्यामध्ये? तर इम्युएबल प्रॉपर्टी, द टर्म्स इम्युएबल प्रॉपर्टी हॅज नॉट बीन डिफाईन्ड अंडर GST ॲक्ट. नेव्हरथलेस सेक्शन 3 Clause 26 of the General Clauses Act 1897 defines immovable property as under. Immovable property shall include land, benefits to arise out of land, and things attached to the earth or permanently fastened to anything attached to the earth. हे कशामधलं आहे? दुसऱ्या त्या कायद्यामधलं आहे. म्हणून इथे त्यांनी काय केलं, क्लेरिफाय केलं की आमच्या कायद्याप्रमाणे गुड्स इन्क्लूड काय काय होईल. जे काय ग्रोईंग क्रॉप्स आहेत, जी जमिनीमध्ये जे काय आहे, जमिनीशी अटॅच जे काय, जमिनीचा भाग म्हणून जे काय ते जर कट करून सप्लाय केलं जात असेल तर आम्ही ते गुड्समध्ये इन्क्लूड करतो. ते गुड्स आहे. म्हणजे मुवेबल प्रॉपर्टी म्हटलं तर आयदर मुवेबलचा अर्थ माहिती पाहिजे किंवा इमुवेबलचा अर्थ माहिती पाहिजे. म्हणजे पहिल्यांदा या कायद्यात काय दिलं आहे हे बघितलं जातं, दुसऱ्या कुठल्या कायद्यात काय दिलं का हे बघितलं जातं, कुठेच काय नाही आहे, मग आपण जनरल मिनिंग घेतो. सेफर साईड. आणि ॲक्शनेबल क्लेम म्हणजे दावा. ॲज पर सेक्शन 2 Clause 1 ऑफ CGST ॲक्ट. यात हे GST कायद्यामध्ये दिलेलं आहे की अनलेस द कॉन्टेक्स्ट अदरवाईज रिक्वायर्स द टर्म ॲक्शनेबल क्लेम शॅल हॅव द सेम मिनिंग असाइन टू इट इन सेक्शन 3. यात पण त्याने काय म्हटलं आहे की हे डिफाईन केलं इकडे, पण कशा प्रकारे, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट 1882. त्यामध्ये जे डिफिनेशन आहे तीच याची पण असेल. कसली? ॲक्शनेबल क्लेमची. आणि त्यामध्ये काय आहे, त्यात हे दिलं आहे की एनी डेप्ट, तुम्ही जसं तुमच्या आपल्या स्वकीयांना काय पैसे वापरायला दिले असतील उधार म्हणून, ओके, एनी डेप्ट, असं कर्ज की जे अदर दॅन अ डेप्ट सेक्युअर्ड किंवा मॉर्गेज. आपण आपल्या झोपिकांकडे काय मॉर्गेज मागत नाही, तारण काय मागत नाही, दिलं त्याला पैसे की तुम्ही वापरा आणि त्याचं कुठलंही तारण नाही आहे. एनी डेप्ट अदर दॅन अ डेप्ट सेक्युअर्ड बाय मॉर्गेज ऑफ इम्युएबल प्रॉपर्टी ऑर बाय हायपोथिकेशन ऑर प्लेज ऑफ इम्युएबल प्रॉपर्टी. आता हे काय असतं की मॉर्गेज जे असतं एक असं इम्युएबल प्रॉपर्टीचं, दुसरं प्लेज किंवा हायपोथिकेशन म्हणजे काय असतं, जी मुवेबल प्रॉपर्टी आहे त्याच्यावरती कंट्रोल राहतो लोन देणाऱ्याचा. ओके, कंट्रोल राहतो. मॉर्गेज म्हणजे ताब्यात त्यांच्या असेल किंवा कंट्रोल असेल, तसंच प्लेज किंवा हायपोथिकेशन वेगळ्या प्रकारे वापरलं जातं. त्याचा अर्थ ज्वेलरी आहे, ज्वेलरी, स्टॉक, बिल्डिंग, इम्युएबल प्रॉपर्टी आणि प्लेज हायपोथिकेशन नॉर्मली इम्युएबल प्रॉपर्टी आहे, जसं ज्वेलरी आहे किंवा स्टॉक आहे. हे विकता येत नाही, हे पण ठरत आहे, हे विकता येत नाही. जर मॉर्गेज केलं आहे, प्लेज केलं आहे किंवा हायपोथिकेशन केलं आहे तर जोपर्यंत लोन क्लिअर होत नाही तोपर्यंत जो त्याचा ओनर आहे आणि लोन घेतलं आहे म्हणून लोन देणारा याच्यावरती कायदेशीर अधिकार ठेवतो. ते विकता येत नाही, ट्रान्सफर करता येत नाही दुसऱ्याच्या नावावर. ॲक्शनेबल क्लेम शॅल हॅव द सेम मिनिंग. काय दिलं, एनी डेप्ट, असं कर्ज ज्याच्या थोडक्यात याचा अर्थ काय, कुठलंही तारण ठेवलेलं नाही आहे, कुठलंही तारण नाही आहे आणि कर्ज दिलेलं आहे. एक हे आहे. दुसरा क्लॉज काय सांगतो यातला, एनी बेनिफिशियल इंटरेस्ट इन मुवेबल प्रॉपर्टी नॉट इन द पोझिशन. अशी प्रॉपर्टी आहे
की जिकडे माझा काय इंटरेस्ट आहे, बेनिफिशियल इंटरेस्ट इन मुवेबल किंवा प्रॉपर्टी नॉट इन द पोझिशन, माझ्या ताब्यात नाही पण आयदर ॲक्च्युअल. आता हे पण शब्द असे आहेत. एक बघा काय की एक अनसिक्युअर्ड डेप्ट इमूवेबल प्रॉपर्टी, मुवेबल प्रॉपर्टी, आणि दुसरं बेनिफिशियल इंटरेस्ट इन मुवेबल प्रॉपर्टी नॉट इन द पोझिशन. बेनिफिशियल इंटरेस्ट काय असतो? बेनिफिशियल इंटरेस्ट इज अ राईट टू रिसिव्ह द बेनिफिट्स, त्या असेटवरती बेनिफिट घेण्याचा माझा अधिकार आहे. ओके, जी प्रॉपर्टी असेट हेल्ड बाय अनदर पार्ट, दुसऱ्याकडे आहे पण माझा अधिकार आहे. बेनिफिशियल इंटरेस्टचा अर्थ काय? मुवेबल प्रॉपर्टी ही दुसऱ्याच्या ताब्यामध्ये आहे, कब्जामध्ये आहे, पण त्याच्यामध्ये मला अधिकार आहे, मी त्याचा फायदा घेऊ शकतो, जी आत्ता एक्झिस्ट करते किंवा ती एक्झिस्ट होईल, ॲक्रू होईल, किंवा काही अटी शर्तीप्रमाणे कंडिशनल आहे ते, किंवा मग आकस्मिक निर्माण होईल काही असेल. ती मुवेबल प्रॉपर्टी एक्झिस्ट करते किंवा नाही करत, किंवा एक्झिस्ट करेल काही अटी शर्तीप्रमाणे, त्याच्यावरती माझा दावा असेल, दावा आहे, तर हे काय ॲक्शनेबल क्लेम. मी लॉटरी काढली, माझा नंबर आला तर मला बक्षीस मिळणार आहे, आणि किती नंबर मॅच होतील त्याप्रमाणे जे बक्षीस आहे. म्हणजे इथे नंबर लागणं हे काय एक कंडिशन आहे, ती आत्ता एक नंबर लागलेला नाही आहे. आलं लक्षात? एक दावा आहे, तो दावा ॲक्शनेबल क्लेम आहे. इन्शुरन्स काढला आहे, काय घटना घडली तर तुम्हाला क्लेम मिळेल, तो क्लेम कराल तर पैसे मिळतील, हा ॲक्शनेबल क्लेम आहे. ॲक्शनेबल क्लेम A has a life insurance policy with the LIC. Any amount of premium due and recoverable under such policy would not be a supply of goods service. दूसरा earnest money deposit, security deposit है, returnable would not be a supply. Right to recover insurance money, claim of arrears of rent, unsecured loan, unsecured debenture, bill of exchange, promissory note, bank guarantee, fixed deposit, receipt, हे सगळं काय ॲक्शनेबल क्लेमचे एक्झाम्पल आहे. आणि मनी म्हणतो, मनी येणार नाही कशामध्ये, एक्सक्लूड केलं आहे. तर मनीमध्ये काय आहे? मनी म्हणजे फक्त कॉईन किंवा नोटा नाही. इंडियन लिगल टेंडर हे आपण समजतो मनी म्हणजे, पण एनी फॉरेन करन्सी, चेक, प्रॉमिसरी नोट, बिल ऑफ एक्सचेंज, लेटर ऑफ क्रेडिट, ड्राफ्ट, पे ऑर्डर, ट्रॅव्हलर चेक, मनी ऑर्डर, पोस्टल इलेक्ट्रॉनिक रेमिटन्स, किंवा आणखीन काही इन्स्ट्रुमेंट जे रेकग्नाईज करतं RBI, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, हे सगळं मनीमध्ये येतं. याचा वापर करून काय मिळतं? वेन यूज ॲज अ कन्सिडरेशन टू सेटल अँड ऑब्लिगेशन. मला जे पैसे देणं आहे ते देण्याकरता मी काय वापरतो? यातलं काही वापरू शकतो ना, म्हणून हे मनी. काही जुनी नाणी आहेत, जुन्या नोटा आहेत, ज्या त्या बंद झाल्यात. ओके, आता शिवकालीन वगैरे नाणी असतील, किंवा आणखीन त्याच्या अगोदरच्या काळातली पण नाणी असतील. त्या लोकांकडे बघा संग्रह असतो असा. ओके, त्याला पुरातन काळातील नाणी म्हणून वेगळी व्हॅल्यू आहे. तर मनीमध्ये बट शॅल नॉट इन्क्लूड एनी करन्सी दॅट इज हेल्ड फॉर इट्स न्यूमेस्मॅटिक व्हॅल्यू. पुरातन काळात असल्यामुळे त्याला काय व्हॅल्यू आहे ती मनीमध्ये येत नाही. अगोदर ते लिगल टेंडर म्हणून वापरलं जात होतं, पण आता वापरलं जात नाही ना, तर ते मनीमध्ये येणार नाही. सिक्युरिटीजमध्ये काय येईल? शेअर्स, डेरिव्हेटिव्ह, स्क्रिप्ट, स्टॉक, हे सगळं आहे. हे पण डिफाईन केलं आहे. हे पण कुठे डिफाईन केलं आहे? सेम मिनिंग ॲज असाइन टू इट इन क्लॉज H ऑफ सेक्शन 2 ऑफ द सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट, त्याप्रमाणे सिक्युरिटीज. इथे फक्त आपण गुड्स आणि सर्व्हिसेस एवढं इतक्या वेळामध्ये समजून घेतलं. ऑल फॉर्म्स ऑफ सप्लाय ऑफ गुड सर्व्हिसेस और बोथ सच ॲज. आता पुढे जाऊन तुम्हाला मी ब्रेक नंतर हे सांगेन सेल ट्रान्सफरचा अर्थ काय. थांबूया इथे.